दिवाळीचा सण सर्वत्र उत्साहात आणि आनंदामध्ये साजरी केला जातोय. घराघरामध्ये गोडधोड फराळाचे पदार्थ हे बनवले जातात आणि त्याचा आस्वाद देखील घेतला जातोय. आणि हेच खाद्यपदार्थ शुद्ध, पौष्टिक प्रत्येकाला मिळावेत याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते अन्न औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ त्यांच्या पत्नी चंद्रभागा यांच्यासह आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. साहेब, दिवाळीच्या शुभेच्छा. काय सांगते दिवाळी, यंदाची दिवाळी काय नवीन वैशिष्ट्य घेऊन आली? एबीपी माझाच्या माध्यमातून मी तमाम मतदारसंघातील महाराष्ट्र राज्यातील जनतेला माझ्या कुटुंबाच्या वतीनं माझ्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो. ही दिवाळी सर्वांना सुखाची जावो, आरोग्यदायी जावो. आणि आरोग्यदायी जाण्यासाठी माझा जो काही विभाग आहे अन्न आणि औषध प्रशासन, तर त्यानिमित्तानं मी जनतेला आवाहन करेन आणि अधिकारी किंवा खात्याच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा आपण एक महिन्यापासून ह्याच्यावर काम करतो का जेणेकरून गणपती बाप्पाचा पिरियड ज्या वेळेला सुरू होतो तेव्हापासून किंवा वर्षभरात रमजान सारखे अनेक मोठे सण जेव्हा येतात तेव्हा गोडधड हे केल्याशिवाय सणाला महत्व नसतं. परंतु त्यातल्या त्यात दिवाळी ही अतिशय सगळ्याच बाबतीत गोडधड आणि तिखट अशा पद्धतीनं साजरी केली जाते. तशी ती खेड्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हती नाही, पण आज कळत न कळत थोडस प्रत्येक घरात सुशिक्षित मुलं आहेत, काही थोड्याफार प्रमाणात नोकरीला आहे आणि मग तो प्रकार व्हायला लागला. नसेल तर आम्हाला निर्भेळ याचं नावच माहित नव्हतं ग्रामीण भागात. कारण गव्हाचा रवा करायचा, गव्हाचं पीठ करायचं, त्याच्या कारंज्या करायच्या, गुळ टाकायचा, त्याच्यात तर काय फारसं बेसळ नव्हतं. तेल आपलं गावठी घरचं खुरासण्याचं असायचं, शेंगदाण्याचं असायचं. पण आज सगळ्या क्षेत्रात अशा प्रत्येकाने बदलायचं ठरवलंय. आणि म्हणून बाहेरून विकत घेणं एक तर जसं आता तुम्ही चंद्राला बोलवलंय, आळशी झालाय लोक ग्रामीण सुद्धा थोडाफार विकत आणून खायला पोरांना द्यायचं. पण माझी विनंती आहे परिस्थितीनुसार आपण विकत घेतलंच पाहिजे, पण ते निर्भेळ द्यावं अशी पहिली तर माझी विनंती. जे उत्पादक आहेत जे मेवा मिठाई बनवतात तर त्यांना माझी विनंती आहे की आपण माणसांसाठीचा हा मेवा मिठाई तयार करू, आपण माणसांना ते खाऊ घालू. याचा अर्थ आपण त्यांना भले 10 रुपये नफा होणार असेल तर 1000 रुपये कमी होईल, 2 रुपये कमी होतील, पण कुठेतरी त्याला ते समाधान, जे सणाचं समाधान तुमच्या मार्फत तुम्ही हाताने बनवलेल्या पदार्थाच्या मार्फत त्याला जर समाधान लागतं तर ते त्याच पद्धतीनं द्यावं. अन्यथा विभाग आहे, मी घेताना मला विचारायचा राईट आहे, कारण मी काय फुकट घेत नाही, मी विकत घेतोय. पण बाबा हे झाकून झुकून ठेवलं पाहिजे, उघड्यावर नको, ताजं आहे का. नसेल तर लाडू चावताना जर कॅप बसवलेली असली तर काहींची कॅप पडते असं मी एका ठिकाणी पाहिलं, तर ते बरोबर नाही. म्हणून साठी जनतेनं सुद्धा ती काळजी घेणं गरजेची आहे. प्रकाशाचं पर्व आहे, आपल्याला चांगली दिशा दाखवेल. फराळाची ताटं आहेत, कुठले खाद्यपदार्थ जास्त आवडतात, तुम्ही खातात दर दिवाळी? आता मला आवडायला गोड जास्त आवडतं, पण म्हणतात शुगर डिटेक्ट झालेली आहे, त्याच्यामुळे आता आवडायचा विषय संपलाय. तरी मी तुमच्या समोर एक गरज म्हणून एक करंजी खाल्ली. हे म्हातारीने तयार केलेलं म्हणजे माझ्या मिसेसने तयार केलेलं एवढं दिसतं, कारण त्याला आकार उकार काहीच नाहीये, गोडी नाही. काय सांगतायत साहेब? आता ते सांगते तसंच तसं सगळं मी घरी तयार केलंय, रात्री आल्यावर केलंय. काल रात्री 1 किलोचं पण केलं. काल रात्री केलंय. काल म्हणजे काल रात्री. साहेबांनाच माहित नाही, साहेब म्हणता लेकीकडनं आता आलंय. ते जर 12 आणि 1 वाजता यायला लागले तोपर्यंत त्यांना काय माहित. ही तक्रार आहे. साहेब वेळ देत नाहीत ना? नाही ना देते, म्हणजे असं दिलं पाहिजे वेळ. समाजाचंही करा पण घरच्यांसाठी थोडा वेळ द्या. घरच्यांसाठी वेळ तर देतोच ना मी. रात्री 1 वाजता आलोय, सकाळी 7 वाजता जनतेत आलोय, आणि हे विश्वच माझं घर. त्याच्यामुळे हे घर आणि हे बाहेर असलेले किंवा आता भेटून जातात ते घरच आहे ना. एकदा माणूस त्या क्षेत्रात गेला का त्याची घराची मर्यादा किंवा घराची व्याप्ती सांगणं अशक्य आहे. मतदारसंघच नाही, आता योगायोगानं मंत्री झाल्यावर तर महाराष्ट्र हे माझं घर. त्यामुळं त्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि समजून घेतात, तो काय विषय.
ती म्हणजे तक्रार जरी आहे तर ती प्रेमळ तक्रार आहे की तुम्ही वेळ द्यायला पाहिजे अशी त्यांची भावना आहे. नाही, हे प्रेमळच ना. प्रेम न म्हणजे रागावून करतील काय, त्याला इलाजच नाही आहे. कारण आपण जे एखादा ठेका होका पत्करला त्याच्यात त्यांचा सहभाग आहेच ना. त्यांना सुद्धा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला त्यांच्या अपेक्षा असतील ह्या सगळ्या, त्यांच्याकडे काही असेल किंवा मी काही उपलब्धता करून दिली, मग ती आर्थिक असेल किंवा साधना सुधनाची असेल, तर त्यांच्या सगळ्याच अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही. कारण त्यांची बांधिलकी सुद्धा आहे. त्यांना माहीत आहे का आपण रोजगार हमीच्या कामापासनं, आम्ही दोघं बरोबर रोजगार हमीच्या कामावर काम केलंय. तिला माहित आहे रोजगार हमीच्या कामापासनं जर आपण एक राज्याच्या सर्वोच्चपदी अध्यक्ष, उपाध्यक्ष, मंत्री, तर मग हे कशापासून मिळालं? हे सगळं त्यागाचीच ते एक देणं आहे ना. आई, फराळ केलाय, साहेबांची कधी मदत झाली का आजपर्यंत तुम्हाला? फराळाला कशी काय ती मदत करते? काहीच नाही. नाही, फराळाला नाही करायची. त्यांना ते खायला वेळ देतं, करायला कोण मदत करतील. साहेबांना कुठला पदार्थ जास्त आवडतो? त्यांना जास्त तसं गोड आवडतंच, पण आता शुगर ना त्याच्यामुळे, नाही तर गोड आवडतंय. तुम्हाला कुठे? शंकरपाळी जास्त आवडते. अच्छा, एखादी दिवाळीचा आठवणीतला क्षण कुठला आहे का लग्नापासून आतापर्यंत? माझ्या माहितीप्रमाणे तर मला वाटतं प्रत्येक दिवाळीला मला शक्य होईल तेवढ्या बांगड्या भरून दिल्यात बा. ह्याच्यापेक्षा वेगळं काही करायची गरज आली नाही. चांगली बांगड्या भरूनच आली ना ती. मी नव्हतो पण बांगड्या भरून आल्या. दिवाळीच्या बांगड्या भरायला म्हणूनच मी आली होती ना. बस दिवाळीचं फक्त बांगड्या भरायचा नवीन बस, दुसरं काही नाही. तेवढं एकच भेटवस्तू? एकच भेट वस्तू. साडी, पैठणी काहीच नाही. काहीच नाही. नाही. साहेब, साडी पैठणी काही दिली नाही? माझ्याकडून मी जेव्हा द्यायचं तेव्हा मयूरपंखी दिलं होतं. मी जेव्हा द्यायचं ना तेव्हा मयूरपंखी दिलं होतं ना. लग्नाच्या वेळेला मीच आणलं होतं. पहिल्या पाडव्याच्या दिवशी काय गिफ्ट दिलं? नाही, तशी ग्रामीण भागात गिफ्ट वगैरेची पद्धतच नसते. एकमेकाला प्रेमानं बोलणं, खूप वेळ कमी पैशात बिगर पैशात जसं आम्ही वरात करतो, डीजे नसू द्या, वाजंत्री नसू द्या, साधं सोपं एखाद दोन काळ्या असल्या तरी आम्ही वरातच करतो. ती एक कलेला पैसे लागतात असं नाही. कला तुम्ही किती अगदी ॲग्रेसिव्ह किंवा कशी तुम्ही भावनिक होऊन साजरी करता त्याला महत्व आहे. त्याच्यामुळे आताची दिवाळी सुद्धा आम्ही तशाच पद्धतीनं, आणि मला ते काय ठरवून करावं लागतं असं नाही. नातवंड आहेत त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करतात? आता नातवंडांसोबत आहेच म्हणायचा. येतात, सांगतात बाबा जेवायला बोलवलंय, ते एक समाधान. बाबा गेलाच नाही का पुन्हा येणार, बाबा आई भांडते, ते निरोप द्यायला येतात. ती भेटच ना. नसेल तर मी दिवस इथं बसून सुद्धा नातवंडांमध्ये जात नाही. साहेबांबरोबर कधी फिरायला गेलात का बाहेर? हा, गेले. कुठे कुठे गेला होता? जपान, केनिया. बापरे. हा, नेपाळला नाही नेला. नेपाळला गेलो होतो एकदा. नेपाळचं नाही एवढं आठवत. हा, मग ते सगळ्यात आधी. दार्जिलिंगला गेलो होतो. थेट जपानला जाऊन आलात? जपान, केनिया? हो, जपान, केनिया. काय केलं तिकडे जाऊन? काय काय बघितलं? काय आता बघितल्यासारखं काय. हा, फोटो वगैरे काढले? आणलेच ना. हा, पण काही खर्च काही नाही केला, पण बघून आलोय. खर्च तिकडे घ्यायला सारखं काय आहे, तो केनिया हा जगभरातला मागास देश आहे तो. त्याच्यामुळे तिथं घेण्यासारखं काही नव्हतं. जे घेण्यासारखं होतं ते असं पाहिलं का माणसं निवळ शेती करू तरच जगू असं नाही. वेगवेगळ्या कलेतून लोक जगतात. तर तिथं फक्त पर्यटनावरच लोक जगतात. तर ह्या निसर्गानं निर्माण केलेल्या मार्ग आहेत, सुविधा आहेत. जसं दक्षिण भारतात गेलं पर्यटनच, दुसरं काय. तसं आता आम्ही जपानमध्ये गेलो तर तिथं काम कराल तर जगाल. काम करायचं. अगदी 90 वर्षापर्यंतचा म्हातारा माणूस सुद्धा काम करतो. हा एक आदर्श आहे. दिवाळी आहे, वहिनी बाजूला बसलेल्या आहेत. दिवाळी निमित्तानं तुमची जी कलेचं तुम्ही कायम सांगतात, आम्हाला अनेक कार्यक्रमात तुम्ही गाणी म्हणताना वगैरे बघायला मिळतात. मिश्किल स्वभाव आहे तुमचा. आज या क्षणाला कुठलं गाणं वहिनींसाठी म्हणाल? तिला मी मागच्या दिवाळीला आमचे पुतणे लोक वगैरे आले होते तेव्हा गाणं म्हणून दाखवलं होतंच ना.
आता आज संध्याकाळी परत येणार असतील, परत एखादं गाणं मी म्हणून दाखवलंच तिला. पण मग आता लगेचच्या लगेच तर मला वाटतंय, रात्री म्हणलं मी, आज दुसरं गाणं म्हणलं, तिसरंही म्हणेल मी. पण काळ्या वावरी बेलीचं झाड हो, काळ्या वावरी बेलीचं झाड, वावरात बेलीचं झाड, त्याच्यावर बसलाय सोग्या मोर हो, त्याच्यावर बसलाय सोग्या मोर, सोग्या मोराची लांब लांब पख, सोग्या मोराची लांब लांब पख, एक पख आखूड झाला, एक पख लांब झाला. अशा पद्धतीची ती गाणी आहेत. साहेबांनी आजपर्यंत दिवाळी निमित्त तुम्हाला वेळ दिला असेल नसेल, पण यापुढे त्यांनी वेळ द्यावा, त्यांच्याकडनं काय तुमची अपेक्षा आहे, काय भावना आहेत? काही समाजासाठी वेळ दिला तेवढा आमच्यासाठी दिला असं. थँक्यू. तुम्ही सर्टिफिकेट घेऊन टाकलं? बस आता तर एकदम फुल परवानगी. तीही सगळ्या महाराष्ट्राला दिसेल ना आता एबीपी माझाच्या माध्यमातून. त्याच्यामुळे आता परवानगी फुल झाली, आता पुन्हा सांगायचं काम नाही. आता बरेच खाद्यपदार्थ आहेत, समजा हे खाद्यपदार्थ बघितले, तुम्हाला तुमच्या क्षेत्रातला विरोधी पक्ष म्हणा, सत्ताधारी, कुठले नेत्यांची आठवण येते? असं खुशखुशीत तुम्ही शंकरपाळे बघतायत, कुठला असा नेता आहे? काय झालंय, हे थोडंसं शंकरपाळे आहे ना, कदाचित पाकात चूक झालेला आहे. दादासारखं एकदम ताठर वाटतं. ही लाडू एकदम नरम आहेत. तसं मग पवार साहेबांसारखं वाटतं. हे कारंजी आहे, कारंजीला रंगरंगोटी शृंगार आहे, बरोबर आहे ना. त्याच्यामुळं ह्याच्यात तसं फडणवीस साहेब दिसतात. असं गोड, बाहेरून जरी तसं दिसत असतील, आतून गोड आहे. चमचमीत चिवडा आहे, चमचमीत चिवडा. तसे मग आहेत आपले गुलाबराव पाटील साहेब आहेत, चमचमीत एकदम, बरोबर ना, ते आहेत. काय संकल्प आहे? आदिवासी संस्कृती आपण म्हणतोय, पण आता अनेक आदिवासींनी बनवलेले जे प्रॉडक्ट आहेत ते मॉलमध्ये बघायला मिळत आहेत. तुम्ही संपूर्ण हा आदिवासी भाग आहे, खूप तुम्हाला त्यातलं ज्ञान आहे. ही संस्कृती अधिकाधिक पुढे यावी, प्रभावीपणे जावी, यासाठी काय तुमचा मानस आहे? माझा आपल्या संस्कृतीने पुढं जावं. फक्त आता बाकीच्या मार्केटमध्ये निवळ हे खाद्यपदार्थ वगैरे याच्यानंच आपण पुढं जाऊन चालणार नाही. कारण किती खाद्यपदार्थ आपण बाहेर नेऊ शकतो. आहे इथं ऑर्गॅनिक आहे, त्याच्यामुळं तिथं त्याला सेल आहे. पण सगळंच ऑर्गॅनिक आपण मार्केटमध्ये नेऊन त्याच्यातूनच काय उदरनिर्वाह करू शकतो असं नाही. तर कलेच्या माध्यमातून खूप काय आहे. जसे विणकाम आहे. आज जर आमच्या घुबड साक्याला वगैरे गेले तर बांबूपासून अतिशय चांगल्या वस्तू बनवतात का, जे लक्ष्मीपूजनाला मला वाटतंय सूप ना, सुपात ती देवीचं हे फोटो असतो ते मी पाहिलंय. इथं आमचं सहज सहज म्हातारा माणूस बसता बसता बनवतो, अशी म्हणून सप्रेम भेट देतो. त्याची मॉलमध्ये 2-2 हजार रुपये किंमत आहे. तर ह्या गोष्टी आहेत ना, कुठंतरी माझा प्रयत्न आहे का मॉलमध्ये एक आदिवासींसाठी जसं नोकरीत रिझर्वेशन आहे, सगळ्या याच्यात रिझर्वेशन आहे, तसं काही ठराविक मॉलमध्ये सुद्धा किंवा विमानतळांवर सुद्धा काही रिझर्वेशन मागता येतं का ट्रायबलचं सगळं कल्चर किंवा सगळे फूड किंवा जे म्हणून ट्रायबल प्रॉडक्ट करतो ते विकण्यासाठी, किंवा काही निरगुडीचं तेल किंवा वेगवेगळ्या आयुर्वेदिक वनस्पती औषधे बनवतात, पण ते ब्रँड त्यांचा नाही, ब्रँड कोणाचा तरी आहे. म्हणून तो स्वतंत्र ब्रँड निर्माण करायचा माझा मानस आहे. हे आहेत अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ. सध्या दिवाळीचा सण आहे. सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये वावरताना देखील जसा जमेल तसा कुटुंबाला वेळ देत आहेत. त्यामुळे 2 ते 3 दिवसानंतर पुन्हा एकदा ते पहिल्यासारखेच सामाजिक क्षेत्रात वावरतील. त्याचबरोबर आदिवासी बांधवांचा एक ब्रँड तयार व्हावा यासाठी देखील येत्या काळामध्ये ते काम करणार आहेत. सध्या कुटुंबासमवेत दिवाळी ते साजरी करतायत. कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक.